हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1चं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे. युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम, उच्च शिक्षण प्रणाली. एमसीक्यू प्रॅक्टिस या युनिटवरची आपण करतो आहोत. एमसीक्यू प्रॅक्टिसचा हा तिसरा पार्ट आहे. ऑलरेडी आपण 2 पार्ट कंप्लीट केलेले आहेत या एमसीक्यू प्रॅक्टिसचे. सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत, जी होणार आहे 26 मार्चला. या एक्झामला टार्गेट करत आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत, स्पेशली एमएस सेट 2023 पेपर 1 साठी, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 50 टेस्ट. डेली एक टेस्ट होईल संध्याकाळी 6 वाजता आणि 7 वाजेपर्यंत तुम्ही ती सॉल्व्ह करू शकता. यामुळे टेस्ट सिरीजमुळे तुमची पेपर 1 ची पूर्ण प्रॅक्टिस होणार आहे. सेम टेस्ट मध्ये तुम्हाला तुमचा स्कोर समजेल आणि सोल्युशन सुद्धा मिळतील. एका टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस तुमची होणार आहे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 1000 रुपीज आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला लगेचच त्या ग्रुपमध्ये ऍड करून आपली टेस्ट सिरीजची प्रोसेस स्टार्ट केली जाईल. जॉईन होण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. पेपर 1 सोबतच पेपर 2 साठी नोट्स आणि एमसीक्यूज देखील अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. या लिस्ट मधून तुमचा जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टसाठी नोट्स आणि एमसीक्यू आम्ही अवेलेबल केलेले आहेत, ज्याची फीस आहे 1600 रुपीज आणि डिस्काउंट सुद्धा आम्ही त्याच्यावर 20% देत आहोत. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची किंवा या पॅकेजची फीस जी आहे ती 1280 रुपये होते. सेम प्रोसिजर आहे. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून ऍप डाउनलोड करा आणि लगेचच आपल्या अभ्यासाला स्टार्ट करा. हार्डली आपल्याकडे 2 महिन्यापेक्षाही कमी दिवस शिल्लक राहिले, त्यासाठी नोट्स आणि एमसीक्यूज तुम्हाला हेल्प करू शकतात प्रिपरेशनसाठी. सो लवकरच आपला पॅकेज जो आहे तो परचेस करणं आपल्या स्टडीला लागा. ओके, प्रश्न आहे, उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम डॅश डॅश ही संस्था तयार करते. दिस इन्स्टिट्यूशन्स प्रिपेअर्स द करिक्युलम ऑफ हायर एज्युकेशन. ऑप्शन्स आहेत विद्यापीठ अनुदान आयोग, यूजीसी ज्याला म्हणतात, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एनसीईआरटी ज्याला म्हणतात, राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद नॅक, आणि चौथा ऑप्शन आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एनसीटीई. ओके, इकडे बघा, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल नॅक, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन एनसीटीई. ठीक आहे, तर यातलं कोण तयार करतं उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम? याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, यूजीसी, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग. विद्यापीठाचा संपूर्ण सिलेबस किंवा पॅटर्न जो आहे अभ्यासक्रमाचा, काय अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे हे यूजीसी ठरवते. ठीक आहे, हायर एज्युकेशनचं प्रायमरीचं दुसरं ठरवतात. राईट, सो करेक्ट आन्सर याचा क्वेश्चन ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रीय शिक्षण शास्त्र महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? रिजनल कॉलेजेस ऑफ एज्युकेशन आर लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस? ऑप्शन्स आहेत अजमेर, भुवनेश्वर, भोपाळ, मैसूर. यापैकी कुठे आहे शिक्षण शास्त्र महाविद्यालय? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, ए बी सी डी अ ब क ड, म्हणजे चारही ऑप्शन जे आहेत अजमेर, भुवनेश्वर, भोपाळ, मैसूर, या चारही ठिकाणी रिजनल कॉलेजेस ऑफ एज्युकेशन आहेत. ठीक आहे, क्षेत्रीय शिक्षण शास्त्र महाविद्यालय ज्याला म्हणतात ते आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालील इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट ज्या क्रमाने स्थापित झाला तो क्रम कोणता? Which is the order in which the following Indian institutions of management were established? Options अहमदाबाद, कोलकाता, बैंगलोर, लखनऊ, काजीकोडी. ठीक है, और सेकेंड ऑप्शन है कोलकाता, अहमदाबाद, बैंगलोर, लखनऊ, काजीकोडे. कोलकाता, तीसरा ऑप्शन आहे कोलकाता, अहमदाबाद, बैंगलोर, काजीकोडे, लखनी. आणि फोर्थ ऑप्शन आहे अहमदाबाद, कोलकाता, बैंगलोर, काजीकोडी, लखनऊ. तर याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन्स कधी कुठे पहिली चालू झाली हे माहिती पाहिजे, त्याच्यानंतर बदली एखादी असले माहिती तरी पाहिजे, आणि याच्यानंतर जो ऑप्शन मध्ये फर्स्ट आलेला आहे, आता याच्यामध्ये बघा अहमदनगर आणि कोलकाता दोन ऑप्शन्स आहेत, म्हणजे या दोन्हीपैकी एक कुठली तरी इन्स्टिट्यूशन जी असणार आहे ती पहिली स्टार्ट झालेली असणार आहे. राईट, त्याच्यानंतर कुठली आहे ते माहिती पाहिजे आणि शेवटचं कोणतं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून तुमचा आन्सर तुम्हाला करेक्ट शोधता येईल. ठीक आहे, सो या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन 2 बरोबर आहे. कोलकाता पहिली, त्याच्यानंतर अहमदाबाद, मग बँगलोर, लखनऊ आणि काजीकोडी
सगळ्यात शेवटी हा IIMS म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंटचा स्थापित झालेला क्रम आहे. म्हणजे या ठिकाणी पहिले झाली त्याच्यानंतर शेवटी काझीकोडे येते. ओके, हे ऑप्शन्स मध्ये दिलेल्यांपैकीच आपण काढलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, NCTE या संस्थेला कायदेशीर मान्यता डॅश डॅशच्या अन्वये मिळाली. NCTE has received legal recognition under dash dash. Options are Act of Parliament 1993, Act of Parliament 1995, recognition of all state governments in India, approved of NCERT. ठीक आहे, कोणत्या कायद्यान्वये मान्यता मिळाली? संसद कायदा 1993, संसद कायदा 1995, भारतातील सर्व राज्य शासनांची मान्यता आणि NCERT ची मान्यता. So the correct answer आहे ऑप्शन फर्स्ट, ऍक्ट ऑफ पार्लमेंट 1993. NCTE आणि ऍक्ट ऑफ पार्लमेंट 1993 असा थोडासा रेफरन्स घेऊन आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून या कायद्याअंतर्गत NCTE ही रिकॉग्नायझेशन किंवा या संस्थेला मान्यता मिळाली हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पुरस्कृत केलेले उद्बोधन वर्ग व उजाळा वर्ग कडून डॅश डॅश कडून आयोजित केले जातात. उद्बोध क्लासेस अँड उज्ज्वला क्लासेस स्पॉन्सर्ड बाय द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आर कंडक्टेड फ्रॉम. कोणाकडून कंडक्ट केले जातात? ऑप्शन्स आहेत टीचर एज्युकेशन कॉलेज, सेंटर फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, डिग्री कॉलेजेस, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेस. शिक्षक शिक्षण महाविद्यालय, मानव संसाधन विकास केंद्र, पदवी महाविद्यालय आणि पदव्युत्तर महाविद्यालय. कोणाकडून घेतले जातात हे वर्ग? याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, सेंटर फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास केंद्र यांच्याकडून हे वर्ग आयोजित केले जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, DIET आणि CTE व IASE यांची स्थापना डॅश डॅश मधील शिफारशीनुसार केली गेली आहे. ऑप्शन्स NPE 1983, त्याच्यानंतर कोठारी कमिशन 1964, 1966, राष्ट्रीय ज्ञान आयोग आणि शिक्षण अधिकार कायदा 2009. ठीक आहे, DIET आणि CTE आणि IASE have been established as per the recommendation of. ह्या पण संस्था आहेत आणि ह्या पण एज्युकेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतात, पण हे कोणाच्या रिकमेंडेशननी तयार केलेले आहे किंवा कोणाच्या रिकमेंडेशननी इस्टॅब्लिश झालेले आहे सांगायचं आहे. NPE 1983, कोठारी कमिशन 1964-66, नॅशनल नॉलेज कमिशन, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट NPE. ठीक आहे, 1983 यांच्या रिकमेंडेशन नुसार या संस्था तयार करण्यात आलेल्या आहे किंवा या संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, सॅम पित्रोदांनी डॅश डॅश म्हणून काम पाहिले आहे. सॅम पित्रोदा ऍक्टेड ॲज ऑर रोल्ड ॲज. ऑप्शन्स आहेत प्रेसिडेंट नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, डायरेक्टर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, चेअरमॅन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, चेअरमॅन नॅशनल नॉलेज कमिशन. ठीक आहे, अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, संचालक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग आणि अध्यक्ष राष्ट्रीय ज्ञान आयोग. तर काय म्हणून काम पाहिलेलं सॅम पित्रोदांनी? याचं करेक्ट आन्सर, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, चेअरमन नॅशनल नॉलेज कमिशन. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून सॅम पित्रोदा यांनी काम केलेलं आहे. ओके, लक्षात राहील, राष्ट्रीय ज्ञान आयोग अध्यक्ष चेअरमॅन. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्था हेतुपूर्वक विशेष शाळांसाठी शिक्षक तयार करतात? ऑप्शन्स आहेत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, दॅट इज NCTE, अँड भारतीय पुनर्वसन परिषद, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद व विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषद व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद व भारतीय विधी परिषद. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स इंटेन्शनली प्रिपेअर्ड टीचर्स फॉर स्पेशल स्कूल? नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, म्हणजे याच्यामध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन कंपल्सरी आहे. आणखीन एक कोणती संस्था आहे जी शिक्षक तयार करण्याचं काम करते कोणत्या शाळांसाठी? ठीक आहे, त्याच्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन NCTE अँड नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, त्याच्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन अँड लॉ काउन्सिल ऑफ इंडिया. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे,
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, NCT व भारतीय पुनर्वसन परिषद काय काम करते? इंटेन्शनली टीचर्स तयार करणं, शाळांसाठी शिक्षकांना तयार करण्याचं काम या दोन संस्था करतात. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ काउन्सिल ऑफ इंडिया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठानची स्थापना डॅश डॅश मध्ये चॅरिटेबल एंडोमेंट ऍक्ट डॅश डॅश नुसार केली. The central government established a National Teacher Welfare Foundation in dash dash under the Charitable Endowment Act. हा ऍक्ट आहे आणि हा ऍक्ट कधी झाला ते सांगायचं आहे. दोन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये, तर बघा म्हणजे एक ऍक्ट आहे आणि एक फाउंडेशन इयर आहे. तर ऑप्शन्स आहेत 1962 1890, 1965 1809, 1967 1889, 1969 आणि 1889. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1965 आणि 1809. ठीक आहे. द सेंट्रल गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड नॅशनल टीचर वेलफेअर फाउंडेशन. ठीक आहे. शिक्षक कल्याण प्रतिष्ठापनाची स्थापना 1965 ला झाली आणि ही कोणत्या ऍक्ट नुसार झाली तर 1809 या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, व्यावसायिक शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ वोकेशनल एज्युकेशन? ऑप्शन्स आहेत, व्यक्तीला ज्ञान संपन्न बनवणे, व्यक्तीला एखाद्या व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून देणे, व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन करणे, व्यक्तीमध्ये व्यापारी दृष्टिकोन बिंबवणे. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ वोकेशनल एज्युकेशन? alignment of a person to enable the person to acquire the skills of profession, guiding a person to start a business, to inculcate a commercial attitude in the individuals. So the correct answer है option second, to enable the person to acquire the skill of profession. एखाद्या व्यवसायाचं कौशल्य आत्मसात करणं कुठल्याही शिक्षणामध्ये जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून याच्यामध्ये सुद्धा वोकेशनल एज्युकेशन मध्ये सुद्धा हा आपला प्रमुख उद्देश आहे की एखाद्या व्यक्तीला कौशल्य आत्मसात करता येणं. ओके. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारतीय शिक्षणाची सुरुवात करणारा वुडचा खलिता डॅश डॅश मध्ये जाहीर करण्यात आला. वुड्स खलिता विच मार्क द बिगिनिंग ऑफ मॉडर्न इंडियन एज्युकेशन वॉज अनाउन्स्ड इन. कधी झाला तो? ऑप्शन्स आहेत 1850, 1852, 1854 आणि 1882. ठीक आहे. 1850, 1852, 1854, 1882. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1954. ठीक आहे. 1954 मध्ये हा वुड्स खलिता आला होता, ज्याच्यामध्ये इंडियन एज्युकेशनची सुरुवात झाली होती, मॉडर्न इंडियन एज्युकेशन. ओके. क्वेश्चन ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली? आता असे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात, त्यामुळे एकदा डोळा खालून गेलेले बरे. व्हेन वॉज द हंटर कमिशन अपॉइंटेड? ऑप्शन्स आर 1880, 1882, 1892, 1902. ओके. 1880, 1882, 1892 आणि 1902. सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1882, 1882. हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी डॅश डॅश यांनी केली. डिमांडेड टू मेक प्रायमरी एज्युकेशन कंपल्सरी अँड फ्री बिफोर द हंटर कमिशन. ऑप्शन्स आर महर्षी कर्वे, वी रा शिंदे, न्यायमूर्ती रानडे, महात्मा ज्योतिबा फुले. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. हंटर कमिशन समोर यांनी फ्री एज्युकेशन आणि कंपल्सरी एज्युकेशनची मागणी केलेली आहे. ओके. ऑप्शन 4 महात्मा ज्योतिबा फुले. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात विद्यापीठे स्थापन करावीत अशी शिफारस स्वातंत्र्यपूर्व काळात प्रथमतः डॅश डॅश यांनी केली. It was the first recommended that universities should be established in India in the pre-independence period by options Lord Macaulay, Charles Wood, Lord Curzon and Sandler. So it's a correct answer आहे ऑप्शन सेकंड चार्ल्स वुड्स. वुड्सचा खलिता याच्याशी. ठीक आहे. चार्ल्स वुड भारतीय विद्यापीठ स्थापन करावीत अशी शिफारस स्वातंत्र्य काळात यांनी केलेली आहे. ओके. शिक्षणाचा 10+2+3 हा आकृतिबंध डॅश डॅश आयोगाने प्रथमच सुचवला. ठीक आहे. म्हणजे 10वी 12वी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन. हे काय आहे? एक पॅटर्न आहे आणि तो कोणी ठरवला किंवा कोणी सुचवला हे सांगायचं आहे. The 10+2+3 pattern of education was suggested by the commission for the first time. Options Mudaliar Commission,
Kothari Commission, Commission for Secondary Education and University Education Commission. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड, कोठारी कमिशन. ठीक आहे, जे आपण 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन या पॅटर्न एज्युकेशन घेतो ते कोठारी आयोग, कोठारी कमिशन यांनी सजेस्ट केलेलं आहे. ओके ओके, सो अशा प्रकारे आपण आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स इकडे संपवलेले आहेत. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर टुडे सेशन. उद्याच्या सेशनमध्ये पण आपल्याला काही आणखीन क्वेश्चन्स बघायचे, प्रॅक्टिस क्वेश्चन्स 7 मिनिटवरचे. थँक्यू फॉर टुडे सेशन.